नमस्कार मित्रांनो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण आलोय ते कोल्हापुरातील शिरोळमधील श्री दत्तगुरू भोजनपात्र मंदिर येथे. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिरोळची भूमी देवभूमी म्हणूनच ओळखली जाते. कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यात दत्त महाराजांचे अनंत काळ वास्तव्य होते. नृसिंहवाडी मंदिरापासून 6 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. दत्तगुरूंच्या भोजनपात्र मंदिराविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण याच खास मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया. हा आहे मंदिराचा प्रशस्त हॉल. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा मोठा फोटो आपण इथे बघू शकता. श्री गुरुदेव दत्त. चला तर सर्वप्रथम श्री गणेशाचे दर्शन घेऊया. ओम गंगणपतये नमः. तर मित्रांनो, शिरोळमधील गंगाधर नामक ब्राह्मणाच्या दारात दत्तगुरू भिक्षा मागण्यासाठी गेले. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने आपल्या गृहद्वारी स्वामी महाराज भिक्षेस आलेले पाहिले. त्यांची आपुलकीने चौकशी करून त्यांना पाय धुवायला पाणी दिले. घरात केवळ जोंधळ्याच्या कण्या शिजलेल्या होत्या, पण त्या वाढायच्या कशावर या गोंधळात ती माऊली पडली होती. कारण घरात काहीच भांडी शिल्लक नव्हती. तिचा गोंधळ लक्षात घेऊन दत्त महाराजांनी दारात पडलेला एक दगड उचलून आणला. तो स्वच्छ करून त्यावरच कण्या वाढण्यास सांगितल्या. त्या गृहिणीने महाराजांच्या आज्ञेनुसार दगडावरच कण्या वाढल्या. महाराजांनीही अगदी मिटक्या मारत चवीने त्या खाल्ल्या. घास उचलताना त्या दगडावरून महाराजांची बोटे फिरत होती. त्या बोटांचे व महाराजांनी हातात घातलेल्या माळेत असलेले शंख, चक्र, पद्म ही चिन्हे दगडावर उमटली. महाराजांनी कण्या खाल्ल्या आणि ते अदृश्य झाले. त्या शिळेवर महाराजांची 5 बोटे आणि चिन्हे आजही त्या पाषाणावर दूध घातल्यावर पूर्णपणे दिसतात. या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी माध्यान्हकाळी भोजन केले, म्हणून या मंदिरास भोजनपात्र मंदिर म्हणतात. महाराजांनी अन्न ग्रहण केलेल्या पाषाणाची रोज नियमितपणे पूजा अर्चा होते आणि त्याला 7 पानी वस्त्राने सजवले जाते. येथे आलो आणि छान दर्शन झाले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा श्री दत्तात्रेयांचा मंत्र म्हणत प्रदक्षिणा पूर्ण केली आणि थोडा वेळ इथे ध्यान जप केला. चला तर श्री दत्त स्तोत्र म्हणूया. अस्य श्री दत्तात्रेय द्वादशनाम स्तोत्र मंत्रस्य परमहंस ऋषिः श्री दत्तात्रेय परमात्मा देवता अनुष्टुप छंदः सकलकामना सिद्ध्यर्थे जपे विनियोगः. प्रथमस्तु महायोगी, द्वितीय प्रभुरीश्वरः, तृतीयश्च त्रिमूर्तिश्च, चतुर्थो ज्ञानसागरः, पंचमो ज्ञानविज्ञानं, षष्ठस्यात् सर्वमङ्गलं, सप्तमो पुण्डरीकाक्षो, अष्टमो देववल्लभः, नवमो नन्ददेवेशो, दशमो नन्ददायकः, एकादशो महारुद्रो, द्वादशो करुणाकरः. एतानि 12 नामानि दत्तात्रेयमहात्मनः. मन्त्रराजेति विख्यातं दत्तात्रेय हरपर. क्षयोपस्मारकुष्ठादि तापज्वरनिवारणं. राजद्वारे पदे घोरे सङ्ग्रामेषु जलान्तरे. गिरे गुहान्तरे रण्ये व्याघ्रचोरभयादिषु. आवर्तने सहस्रेषु लभते वाञ्छितं फलं. त्रिकाले यः पठेत् नित्यं मोक्षसिद्धिमवाप्नुयात्. दत्तात्रेयः सदा रक्षेत् यदा सत्यं न संशयः. विद्यार्थी लभते विद्यां, रोगी रोगात् प्रमुच्यते. अपुत्रो लभते पुत्रं, दरिद्रो लभते धनं. अभार्यो लभते भार्यां, सुखार्थी लभते सुखं. मुच्यते सर्वपापेभ्यो सर्वत्र विजयी भवेत्.
इति श्रीदत्तात्रेयद्वादशनामस्तोत्रं सम्पूर्णं श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. तर मित्रांनो, भोजनपात्र मंदिरासमोरच श्री बजरंगबलीचे सुद्धा छान मंदिर आहे. येथे वायुपुत्र हनुमानाचे दर्शन घेऊन आम्ही वापस नरसोबावाडीसाठी निघालो. तर असे हे सुंदर असे श्री दत्त भोजनपात्र मंदिर तुम्ही सुद्धा इथे नक्की जरूर भेट द्या आणि दत्तप्रभूंच्या दर्शनाचा लाभ घ्या. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. सोबतच नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरिता बेल आयकॉनला सुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर, स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे.